नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक आहे। सकाळी 11 वाजता भुजबळ फार्मवर ही बैठक आहे। निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे। नाशिकमधून निवडणूक न लढण्याचा निर्णय भुजबळांनी घेतल्यानंतर समता परिषद आक्रमक झाली। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात याकडे लक्ष असेल। विनोद पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। कालच उदय सामंतांनी विनोद पाटलांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी महायुतीने संभाजीनगरचे उमेदवार बदलावा अशी मागणी पाटील यांनी केली। मुख्यमंत्री आज विनोद पाटील यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे विनोद पाटलांचे बंड शमवण्यात शिंदेंना यश येणार का याकडे लक्ष आहे। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला शिंदे पक्षाचे यशवंत जाधव इच्छुक आहेत। दरम्यान यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। दक्षिण मुंबई जागेवर भाजप लढणार की शिवसेना हा तिढा कायम आहे। अशामध्ये यामिनी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं। आमदार रवींद्र वायकर यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र वायकर इच्छुक नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिलाय। विशाल पाटील यांना कोणीतरी फूस लावते असा आरोप करत 25 तारखेला पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे बंडखोरी केल्यानं काँग्रेसकडून कारवाई केली जाणार आहे। मुश्ताक अंतुलेंच्या आंबेत गावामध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गीतेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। इथल्या मुस्लिम समाजाच्या खास विनंतीवरून गीतेंनी आंबेतला भेट दिली। यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांची मतं जाणून घेतली। मतदारांनी गीतेंना पाठिंबा देत त्यांच्या मागे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला। काँग्रेस नेते राहुल गांधींची उद्या सोलापूरमध्ये सभा पार पडणार आहे। सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची ही सभा आहे। मरियाई चौकातल्या एक्झिबिशन मैदानावर ही सभा होईल आणि यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सभास्थळाची पाहणी केली।